आहेत आणि सद्यस्थितीत आपण पाहू शकता की यवत शहरमध्ये एक शांतता पसरलेली आहे। सर्व रस्त्यावरती जे सर्व पोलिसांनी हा रस्ता भरलेला आहे। एकंदरीतच कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये अशा रीतीची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे। सद्यस्थितीत सकाळपासून दौंडमध्ये परिस्थिती अतिशय चिंताजनक होती, पण पोलिसांच्या अथक प्रयत्नाने ही परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर आलेली सद्यस्थिती तरी पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच दौंड तालुक्यातील अनेक गावातील नागरिक देखील या यवतमध्ये आले होते आणि एक ज्या युवकाने सकाळी जी पोस्ट केली होती, साहजिकच या पोस्टमुळे आज यवत येथील बाजाराचा दिवस आणि बाजाराचा दिवस असल्यामुळे जे आसपासचे जे नागरिक आहेत ते नागरिक ह्या बाजाराच्या दिवसात यवत येथे येत असतात। साहजिकच मोठ्या प्रमाणात यवतमध्ये गर्दी असते आणि या गर्दीमुळे साहजिकच आसपासच्या गावातील समाज येथे एकवटला होता आणि सकाळी ही पोस्ट एका युवकाने केल्यानंतर खऱ्या अर्थाने जे गावामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक युवक एकत्र झाले आणि युवकांनी जी अनधिकृत मशीद असेल किंवा अनेक ठिकाणी जे जाळपोळ झाली ही करण्यात आली आणि साहजिकच दौंडमध्ये सद्यस्थितीत तरी दौंड जी परिस्थिती आहे ती अतिशय चिंताजनक होती, परंतु पोलिसांच्या अथक प्रयत्नाने ती पूर्वपदावर आलेली आहे। आपल्यासोबत जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत बिराजदार सर काय सांगाल? खऱ्या अर्थाने सकाळपासून चिंताजनक परिस्थिती होती, पण आता पूर्वपदावरती आलेली आहे। लोकांना जे अपील केलेलं आहे, लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। लोक शांतताने वापस परत जात आहेत। लोक काही वेळापूर्वी यवत या ठिकाणी एकत्र जमलेली होती। सकाळी एका स्टॅटस लावण्यावरून हा विषय झालेला होता। ज्या इस्माने काही स्टॅटस ठेवलेला आहे, चुकीचं केलेलं आहे, त्याला आम्ही सकाळीच ताब्यात घेतलेला आहे। परंतु त्याने चुकीचा स्टॅटस लावला म्हणून नागरिकांना विनंती करतो की तुम्ही चुकीचं काही काम करू नका, तुम्ही कायदा हातात घेऊ नका। जो कोणी कायदा हातात घेईल, चुकीचं काम करेल, मी या ठिकाणी सांगतो, आवाहन करतो की पोलीस आम्ही कायद्यानं काम करणार। त्यामुळे कोणीही कायदा हातात घेण्याचं काम करू नका। आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे, CCTV फुटेज आहेत। एखाद्याचं चुकीचं कृत्य त्यात रेकॉर्ड केलं जातं आणि ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्यावर यथोचित कारवाई करतो। मी सर्वांना अपील करतो की तुम्ही कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणे, ते आम्ही करणार आणि नागरिकांचं काम आहे की त्यांनी शांतता राखावी। त्यांना आम्ही आवाहन करतो, विनंती करतो की आपण शांतता राखावी आणि आपापल्या आलेल्या मार्गाने आपापल्या घरी जावं शांतता। अनधिकृत मशीद असतील किंवा जाळपोळ असेल ही मोठ्या ठिकाणी झालेली पाहावयास मिळत आहे, परंतु आता सद्यस्थितीत परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे। आता ही परिस्थिती पुन्हा चिघळू नये यासाठी पोलिसांकडून कोणते प्रयत्न करण्यात आले? आम्ही फिक्स पॉईंट लावत आहोत। या ठिकाणी अतिरिक्त फोर्स जो आहे तो आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे। सुदैवाने आतापर्यंत कुठलीही अनुचित प्रकार या ठिकाणी झालेला नाही। जमलेला जो जमाव होता तो शांततेने परत गेलेला आहे। मी जमावाचं या ठिकाणी कौतुक करतो आणि चुकीच्या काम करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही, हे पण मी या ठिकाणी नमूद करतो। हे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार सर होते। आज सकाळपासून जी चिंताजनक परिस्थिती होती ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आम्हाला नक्कीच यश आलेलं आहे आणि कोणत्याही स्वरूपाचं जे समाज एकत्र येऊन कोणतेही वेगळं काम करू नये किंवा कायदाविरोधी काम करू नये असं त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे आणि ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो यवत शहर असेल किंवा ग्रामीण भागातल्या आसपासच्या ठिकठिकाणी ज्या पद्धतीने हे लावण्यात आलेले आहे। आत्ताच जे पोलीस अधीक्षक आहेत जे संदीप गिल सर आत्ताच इथे दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता की ही परिस्थिती सद्यस्थितीत पाहण्यासाठी संदीप गिल सर जे पुणे पोलीस अधीक्षक आहेत ग्रामीणचे ते सद्यस्थितीत दाखल झालेले आहेत आणि ते आता सद्यस्थितीतली जी परिस्थिती आहे ती पाहत आहेत आणि योग्य त्या सूचना जे अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा DYSP असतील, उपविभागीय अधिकारी असतील किंवा सदर सर्व PSI असतील ह्या पोलीस अधिकाऱ्यांना, निरीक्षकांना किंवा पोलीस शिपायांना देत आहेत। एकंदरीतच सद्य परिस्थिती पाहण्यासाठी जे पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक आहेत संदीपजी गिल ते यवत येथे दाखल झालेले आहेत। एकंदरीत सद्यस्थितीत तरी यवतमधील ही जी परिस्थिती आहे ती सकाळी अतिशय चिंताजनक होती, मात्र आता सद्यस्थितीत तरी पूर्वपदावरती आलेली पाहावयास मिळत आहे। ती ठिकाणी पोलिसांच्या वतीने जे ग्रामीण भागाचा अनेक रहदारीचा ठिकाण आहे किंवा शहरी भागातील जे ठिकाण आहे येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। साहजिकच यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये किंवा पुन्हा परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे आणि सद्यस्थितीत तरी ही परिस्थिती पूर्वपदावर आलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे। नक्कीच आपण आता तरी पूर्वपदावर आलेली ही परिस्थिती पाहण्यासाठी जे पुणे ग्रामीणचे अधीक्षक आहेत संदीप गिल हे सद्यस्थितीत येथे दाखल झालेले सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागेशसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत। तर दीपक कापरे